नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण असं बघितलं की सावलीने तिच्या आयुष्यात, तिच्या संसारात, तिच्या प्रवासात खूप काही सहन केलेलं असतं आणि तिचा एवढं दुःख सहन करूनसुद्धा तिच्या पदरात पडलेलं असतो अबीरसारखा सुंदर मुलगा, हुशार मुलगा, की त्याच्याकडे बघून मागे जे काय झालंय सगळं सावली विसरलेली असते आणि सावली नव्या उमेदीने, नव्या जोशाने कामाला लागलेली असते. सावलीच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालेलं असतं. जशी काय सावली तिचं ज्या गावी ती 8 वर्ष काढते ते गाव सोडलेलं असतं आणि आता बेळगाव सोडून ती डायरेक्ट पुण्याला आलेली असते. खूप मनावर दगड ठेवलेलं असतो, सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो. पुढे काय होणार, याचे परिणाम काय होणार, सगळं सगळं सावलीला माहिती असतं. सावली आता मनाचा मोठेपणा दाखवून पुण्यात आलेली असते. पुण्यात आल्यावर तिला कष्ट, वेदना सगळंच काही सहन करायला लागणार, खडतड प्रवास करायला लागणार हे तिला माहिती असतं. तरीसुद्धा सावली हिंमत करते. स्वतःचा जीव न वाचवता अबीरच्या जीवाची पर्वा करून ती रतनच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आलेली असते. तिथे आल्यावर तिला जगन्नाथजी भेटतात. नंतर तिच्या आयुष्याला, तिच्या जगण्याला वेगळंच वळण मिळतं. जगन्नाथजी घरी घेऊन जातात. बाप, लेक आणि नातू तिघांचं छान असं आयुष्य चाललेलं असतं. गुरुकुल नावाची जी संस्था असते, गुरुकुल जे असतं ते फक्त सावलीसाठीच जगन्नाथने काढलेलं असतं. तिथे टीचर म्हणून किंवा सगळाच कार्यभार सांभाळण्यासाठी सावली कामाला लागते आणि सावलीने सगळंच काही हातात घेतलेलं असतं. टीचर म्हणून सावली असते आणि सगळं मॅनेजमेंट बघायला आपला अबीर असतो. कारण गुरुकुल हे जगन्नाथने मागचा पुढचा काही विचार न करता डायरेक्ट अबीरच्या नावावर केलेलं असतं. कारण गुरुकुल बळकवण्यासाठी खूप सारी माणसं असतात. आता असं करता करता सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. ॲडमिशन वगैरे फुल असतात. सगळा प्रवास एकंदरीत व्यवस्थित हा सुरू झालेला असतो. न घाबरता, न डगमगता आपल्या बापाची साथ आहे म्हटल्यावर सावली अगदी नव्या जोमानं कामाला लागलेली असते. सगळं छान आणि व्यवस्थित असतं. ओवीने ॲडमिशन घेतलेलं असतं आणि ओवीने ॲडमिशन घेतलं हे घरी माहिती नसतं. सगळा गुपचूप कारभार चाललेला असतो. ओवीने ॲडमिशन घेतलं हे कळालं तर महायुद्ध, महाभारत होणार यात काही शंकाच नाही. म्हणूनच गुपचूप सगळं चाललेलं असतं. ओवी पहिले 2-4 दिवस क्लासेसला आलेली असते. सगळी ॲडजस्टमेंट झालेली असते. बरोबर वेळेत येते, वेळेत निघून जाते आणि मन लावून शिकत असते. त्यामुळे सगळ्यांना छान वाटत असतं आणि सगळ्यात छान अबीरला वाटतं. कारण त्याची ती फ्रेंड असते. माझी फ्रेंड येते, छान गाती आहे, मी तिच्याशी खेळतोय, गाणंही शिकते, सगळंच काही छान व्यवस्थित सुरळीत चाललेलं असतं. यामध्ये आता मध्येच ट्विस्ट येतो. एक दिवस अबीर बिचारा सकाळपासनं संध्याकाळपर्यंत वाट बघत थांबलेला असतो. ओवी काय आलेलीच नसते. ओवी आली नाही म्हणून अबीर अगदी बेचैन होतो. दारात उभा राहतो, घड्यासारखं सारखं बघतो. ओवीला फोन लावू का, ती का आली नसेल. सावली समजून सांगते, पुण्याची ट्रॅफिक तुला माहीत नाही आहे, किती गर्दी आणि किती असतं रे, धावपळ. नसेल जमलं एक दिवस किंवा ट्रॅफिकमध्ये अडकली असेल, काहीतरी प्रॉब्लेम असणार ना. त्यामुळे प्लीज अबीर सारखं सारखं म्हणू नको आणि मला बोर करू नको. मी क्लास घेते आणि मला शांतपणे क्लास घेऊ दे. अबीर काय शांत बसायला तयार नसतो. एवढी सावली त्याला ओरडते, रागावते, पण तरी तो काय ऐकायला तयार नसतो. सारखी ओवी कधी येणार याच्याकडेच डोळे लावून बसलेला असतो. आता मात्र सगळं काही छान व्यवस्थित चाललंय, पण अबीरची ओवी काय आलेली नसते. त्यामुळे त्याचं काही छान चाललेलं नसतं. देवाची कृपा म्हणा, विठुरायाची कृपा म्हणा, सारंगला काय बुद्धी सुचलेली असते आणि काय नाही. सारंग स्वतः आलेलं असतो ओवील तिथे सोडवायला. तिथे सोडवायला येतो तेव्हा धाकधूक असते आणि जसं काय तो गुरुकुलच्या आवारात पाय ठेवतो त्याला वेगळीच फिलिंग आलेली असते. मागच्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. सारंगची भयानक अशी अवस्था झालेली असते. सारंग आता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो, सगळ्या गोष्टी बघतो, सावरतो आणि स्वतःला एक आधार देतो. आता त्याला कळालं तर असतं की हे मला काहीतरी वेगळं असं फिलिंग येतं आहे. जशी काय ओवी बघतो समोर अबीर, की अबीरला आकाश पाताळ एक झालेलं असतं. ओवी आली, ओवी आली, अगदी धावत पळतच पळालेलं असतो. बघतो तर काय, माझे काकासुद्धा सुपर हिरो. अहो काका, काय आज तुम्ही सोडवायला आलात ओवीला. सारंग म्हणतो हो. ओवीने हट्ट केलेलं असतो, मजबुरी म्हणा, काही म्हणा, शेवटी सारंग तिला सोडवायला आलेलाच असतो. आता अबीर काकाला बघतो तो गप्पा असतात, इतक्या गप्पा असतात की अबीर काय त्याला सोडायला तयार नसतो. ओवी आपली निघून जाते आणि क्लासमध्ये जाऊन क्लास जॉईनही करते. अबीर आणि सारंग गप्पा मारत असतात. काय काका किती वेळची वाट बघतोय, काय ह्या ओवीला एवढा उशीर झाला. खूप साऱ्या गप्पा मारून झालेल्या असतात. हसत खेळत सगळं काही छान त्यांचं चालतं. अहो काका, एक महत्त्वाची गोष्ट राहिली की. काय रे. अहो माझी आई आहे की, आईची आणि तुमची भेटच होत नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही येता, आई नसते तेव्हा तुम्ही येता, काहीतरी चुकामुक होते आणि तुमची भेट अगदी राहूनच जाते. आता मात्र कोणीच कुठे जायचं नाही. आईसुद्धा इथे, तुम्हीसुद्धा इथे. त्यामुळे आता तुम्ही आईला भेटल्याशिवाय काय जायचं नसतं.
ओवी क्लासमध्ये आलेली असते, पण ओवी क्लासमध्ये जी आलेली असते तिला भीती वाटत असते. मोनिकाने टॉर्चरिंग केलेलं असतं, अमृताने तिला भयानक असा त्रास दिलेला असतो, तो ओवीच्या डोक्यातून काही गेलेला नसतो. ओवी धासरावलेली असते, त्याच टेन्शनमध्ये असते. मोनिका सारखीच त्या ओवीला दिसत असते. आता क्लासमध्ये आली आहे, सावली छान तिच्याशी वागते, बोलते, गोड प्रेमाने. हळूहळू ओवी नॉर्मल होते आणि क्लासमध्ये अगदी मिळून मिसळून वागायला लागते. इकडे मात्र सारंग आणि अबीर जो असतो तो गप्पाच मारत असतात. त्यांच्या गप्पा काय सुटायचं नाव घेत नसतात. आता गप्पा चाललेले असतात. जबरदस्तीने अबीर म्हणतो की कसं आहे ना काका, आता आई आली आहे ना, आईबरोबर तुम्ही एकदा बोलूनच घ्या. अरे असू दे, क्लास आहे, एखाद्या दिवशी मी बोलेल की, एवढं नाही अर्जंट अबीर. आणि मुळात काय, ओवीनं क्लासला बसणं सगळ्यात गरजेचं आहे. तुझी आई तर काय कधी पण भेटणार ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं क्लासमध्ये डिस्टर्ब करणं चुकीचं आहे ना. परत दिसत नाही, त्यामुळे होऊ दे त्यांचं क्लास वगैरे, मग काय ते आपण बोलूया. नाही नाही काका, असं कसं, तुम्हाला बोलायला लागणार. आणि या वेळेला आईची आणि तुमची भेट मी घडवूनच देणार. प्रत्येक वेळेला आईला तुम्हाला भेटायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे की माझ्या पोराला वाचवलं आहे, आईला काय काय आभार प्रदर्शन करायचं आहे, आणि तुम्ही मात्र न भेटता न बोलता निघून जाता. या वेळेला तसं काही होणार नाही आहे काका. तुम्हाला बोलायला लागणार आहे आईशी, आणि आई काय म्हणते ते ऐकून घ्या. तुमच्याशी जर आई बोलली तर रिलॅक्स शांत असं तिला वाटेल, एक मनावरचं ओझं दडपण तिचं निघून जाईल. आता लगेच सारंग म्हणतो, काय रे, मनावरचं ओझं दडपण मला थँक्स म्हणण्यासाठी तुझ्या आईला बोलवतोय का? ती जर मला थँक्स म्हणणार असेल तर तिला शांत वाटणार, रिलॅक्स वाटणार, आणि मला अपराध्यासारखं वाटणार. तुझ्या आईने मला थँक्यू म्हणावं यासाठी मी मुळात तुझी मदत केलीच नाही. या ठिकाणी दुसरं कोणी जरी असता तरी मी वाचवलाच असता ना अबीर. ओ काका, तुमच्या मनाचा मोठेपणा, पण आईला थँक्यू म्हणायचं आहे तर म्हणू द्या की. आता ह्या अबीरने इतका हट्ट पकडलेला असतो की तो काय ऐकायला तयार नसतो, अजिबात माघार घेतच नसतो. जायचंय म्हणजे जायचंय, यात काय नाहीच, आम्ही जाणार आणि जाणारच. आता काय, तो हो असं म्हटलेलं असतो. आणि आता सारंग म्हणतो, चल बाबा, एवढा तुझा हट्टीपणा चाललाय तर एकदा तुझ्या आईशी बोलतोच मी, एकदा भेटतो, म्हणजे तू तरी शांत बसशील. अबीर आता हाताला पकडतो आणि सारंगला गुरुकुलमध्ये घेऊन चाललेलं असतो. जसं काय गुरुकुलमध्ये घेऊन चाललेलं असतं, वेगळीच एक फिलिंग यायला लागलेली असते, वेगळंच काहीतरी त्याला जाणवतं. आणि या सगळ्यामध्ये सारंगला जुन्या आठवणी अचानक जागे झालेल्या असतात. कदाचित सावली आणि सारंग आज भेटणार आहे म्हणून की काय, पण सारंगला सगळं आठवायला लागलेलं असतं. सावली मात्र मन लावून ते गाण्याचे क्लासेस घेत असते. तिला काही अंदाज नसतो की कोण आहे काय, काहीच नाही, रेग्युलर क्लास तिचा चालू असतो. सारंग जसा जसा जवळ चाललेला असतो त्याची धडधड धडधड वाढलेली असते, आणि विचित्र काहीतरी त्याला वाटत असतं, काहीतरी चुकल्यासारखं, काहीतरी मिळणारे, काय होतंय सारंगलाच कळत नसतं. आता सगळं काही विठुरायाची कमाल, नियतीची कमाल असते. आणि इतक्या वर्षांनंतर, इतक्या वर्षांपासून दूर झालेले, गैरसमजातून वेगळे झालेले नवरा बायको, इतकं प्रेम करणारे वेगळे झालेले असतात. इतकी वर्ष ते वेगळेही राहिलेले असतात. नियतीचा खेळ काहीतरी निराळाच. सारंग आणि सावली अचानकपणे समोर येणार असतात, एक होणार असतात. आनंदाचा, दुःखाचा सगळाच त्यांना धक्का बसणार असतो. सारंग जसा जसा जवळ चाललेलं असतो त्याची धडधड धडधड वाढत असते. आणि पुढे काय, तर सारंगचं आवडतं गाणं सारंगला ऐकायला लागलेलं असतं, धडधड काळ जातली. आता मात्र सारंगला धक्काच बसतो की हे माझी सावली गाते, ते कानातले शब्द, तिचा आवाज, सगळं काही फिट असतं, हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसलेलं असतं. जशी सावली ते गाण्याचं कडवं गाते, कोणाला तरी समजावून सांगत असते विद्यार्थ्याला, सारंगला क्लिक होतं की ही 100% सावली असू शकते. पण सावली इथे कशी, सावली कुठे गेली आहे काय माहीत नाही, किंवा सावली या जगातच नाही आहे हे सारंगने मानलेलं असतं. सारंग हळूहळू पुढे जातो. आता सावली पाठमोरी बसलेली असते, एका मुलाला गाणं शिकवत असते. सारंगचं फेवरेट गाणं सावली म्हणतीये, आणि ही सावलीच आहे याची गॅरंटी त्याला असते. पण सावली या जगातच नाही आहे, हे जग सोडून ती कधीच गेली आहे ही समजूत त्याची झालेली असते. सारंग जसा समोर जातो आणि बघतो तर काय, सावली गाण्याचे शब्द अधुरेच ठेवते आणि सारंगकडे बघत राहिलेली असते. दुःखाचा, सुखाचा जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. सारंगच्या डोळ्यातून सावलीला बघितल्या पाणी वाहायला लागलेलं असतं. सावलीची सुद्धा वेगळी काही अवस्था नसते, ती सुद्धा भयान अशी रडायला लागलेली असते. काय करू काय नाही दोघांनाही सुचत नसतं. आनंद, दुःख सगळं एकत्र झालेलं असतं. सारंगच्या तोंडातून एकच शब्द पडतो की सावली तू जिवंत आहेस. सावली काहीच बोलत नाही आणि फक्त रडायला लागलेली असते. त्यांच्यामध्ये जो दुरावा असतो, 8 वर्ष ते एकमेकांपासून वेगळे राहिलेले असतात. नको त्या कारणांवरून नको तो गैरसमज झालेला असतो. दुसराच कोणीतरी फायदा करून घेतलेला असतो. सुंदर सुखी संसार असतो तो मोडलेला असतो आणि सगळंच काही विखरलेलं असतं. त्यांच्या जगण्याला वागण्याला काहीच अर्थ राहिलेला नसतो. 2 दिशेला 2 गेलेले असतात. फक्त जगायचं म्हणून ते जगत असतात, काही एक संबंध नसतो. आता मात्र सारंग जे काही घडलंय सावलीला विचारत असतो. सावलीने मात्र खूप रडलेली असते, सावरलेली असते, आणि जे काय घडलंय आत्तापर्यंत तिच्या बाबतीत किंवा
कोणी काय सारंगला सांगत असते. सारंगचा आणि सावलीचा जो काही गैरसमज असतो, मतभेद असतो, दुरावा असतो, तो सगळा एकंदरीत दूर झालेला असतो. सावलीने आतापर्यंत सावलीवर काय प्रसंग बेतले ते सारंगला सांगितलेले असतात आणि सारंगचा कसा गैरसमज झाला, कशा सगळ्यापासून तो दूर गेला, कुणी हा प्रयत्न केला, सगळं सारंगने सुद्धा सावलीला सांगितलेलं असतं. खरं तर मित्रांनो, अबीर आणि ओवीमुळे एवढा मोठा चमत्कार घडलेला असतो. विठुरायाची कमाल असते. 8 वर्षांपासून जे नवरा बायको वेगळे असतात, मेले की जगले हे सुद्धा माहिती नसतं, ते एकमेकांच्या समोर आलेले असतात. भांडण तंटा राग काही न करता प्रेमाने एकमेकांची बाजू समजून घेतलेली असते. काय मतभेद आहे, काय चुका झाल्या ते सगळं काही समजावून सांगितलेलं असतं. सावली म्हणत असते की त्यामध्ये माझी काही चूक नव्हती, अजूनही माझं तेच म्हणणं आहे. सारंग म्हणतो हो मला रिअलाईज झालंय सावली, पण मी आईच्या प्रेमामध्ये होतो, त्यामुळे आई जे म्हणेल तेच मला सत्य वाटायचं, पण माझी चूक मला कळाली आहे सावली. सावलीला सगळं काही कळालेलं असतं. आता मात्र अबीरला इतका आनंद होतो. ओवी आणि अबीर एकमेकांकडे बघत राहिलेले असतात की माझी आई आणि तुझे बाबा एकमेकांना ओळखतात. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का होतो. अबीर आणि ओवी मात्र एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात, कारण दोघांचं काय नातं आहे त्यांना माहिती नसतं. सावली मात्र सांगते अबीर आपला मुलगा आहे, सारंग सर तुमचा आणि माझा. सारंगला आनंद अगदी गगनात मावत नसतो. आत्तापर्यंत काका काका म्हणून मिरवणारा मुलगा माझा मुलगा आहे हे सारंगला जेव्हा कळतं तेव्हा आनंदात त्याला काही राहतच नाही लिमिट. आणि सारंग म्हणतो ही ओवी माझी मुलगी आहे, पण ही मला सापडली आहे, मी लग्न केलेलं नाही आहे. सावलीच्या सगळ्या शंकांचं निरसन झालेलं असतं. सावलीसुद्धा बिना लग्नाची आणि सारंगसुद्धा. आपलीच मुलं आहेत हे कळाल्यावर सुखी संसार आता परत होणार का? सारंग पुढे खूप प्रश्न पडलेले असतात. आपल्याला वेगळं करण्यामागे नेमकी कोण असेल, किंवा आपण वेगळं झाल्यावर कुणाला काय फायदा होणार असेल, खूप साऱ्या प्रश्न पडलेले असतात सारंगला. आणि सावलीला तर सगळं काही माहिती असतं. हे षडयंत्र कुणी रचलं, मी या घरातून गेल्यावर कोणाला फायदा होणार होता, माझ्या जीवावर कोण उठलं होतं, कुणी हे सगळं काही जुळाव करून आणली, सावलीला सगळं माहिती असतं. पण परत ती जर सारंगला सांगायला गेली तर सारंग कशावर काहीही विश्वास ठेवणार नसतो, बरोबर. आणि सारंग जर कोणावर विश्वास ठेवणार नाहीये तर त्याला सांगण्यात अर्थ नाहीये. 8 वर्षांपूर्वी जो गैरसमज, जे काही भांडण झालं ते परत होणार, कारण सावली सत्याच्या मार्गावर असते आणि सत्याचा जोपर्यंत ती पाठपुरावा करत नाही तोपर्यंत सावली काय थांबत नसते. आजपर्यंतचं सावलीचं रेकॉर्ड असतं आणि सावली आता मात्र शहाणपण शिकलेली असते. एवढ्याशा चुकीची शिक्षा मिळालेली असते, नवऱ्यापासून संसारापासून ती दुरावलेली असते. आता सावली कोणाला काही शहाणपणा सांगायला जात नाही आणि खरं काय खोटं काय हे सत्य सांगायचं नसतं. या सगळ्यात कोणाचा दोष आहे हे सुद्धा सावलीला सांगायचं नसतं. सारंग मात्र भरून पावलेलं असतो. त्याची सावली जिवंत असते, यातच त्याला आनंद असतो. ती माझ्याबरोबर येते की नाही येते हा प्रश्न लांबचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं सावली जिवंत आहे, यातूनच सारंगला खूप खूप आनंद झालेला असतो. मित्रांनो, सारंग आणि सावली रडत असतात, गप्पा मारत असतात, प्रश्नांची उत्तरं देत असतात. अबीर आणि ओवी एकटक बघत थांबलेले असतात की यांचं काय चाललंय, एकमेकांना कसे ओळखतात, आम्ही तिकडे राहायचो हे इकडे, माझ्या बाबाची आणि तुझ्या आईची ओळख कशी, खूप सारे प्रश्न या चिमुकल्यांना सुद्धा पडलेले असतात. मित्रांनो, आता या चिमुकल्यांना जे काही प्रश्न पडली आहेत ते सगळी जी प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सारंग आणि सावली देऊ शकणार का? अबीर आणि ओवी एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत, बहीण आहेत हे कळणार का? आता मात्र सगळ्या प्रश्नांचा उलगडा झालेला असतो, गैरसमज दूर झालेला असतो, खरा विलन कोण आहे हे सुद्धा माहिती असतं. आयुष्यातले इतके सुंदर दिवस हातातून निसटून गेलेले असते, ते दिवस परत भरून निघणार असतात का? नाही. आयुष्याचं वाटोळं झालेलं असतं. सारंगचं आयुष्याची दिशाच बदललेली असते आणि सावलीने खूप काही भोगलेलं असतं. तिचं काहीही चूक नसताना फक्त गैरसमज करून दिलेला असतो, एखाद्याचा स्वार्थ साधायचा असतो म्हणून बिचाऱ्या सारंगचा आणि सावलीचा उपयोग करून घेतलेला असतो. विठुरायाकडे सुद्धा न्याय असतो. विठुराया न्याय मिळवून देणार आपल्या सावलीला आणि सारंगला. हे कुणी काय कसं घडवलं हे सगळ्यांच्या समोर येणार का? आणि जेव्हा मित्रांनो हे सत्य सगळ्यांच्या समोर येणार तेव्हा खरे गुन्हेगाराला शिक्षा होणार का? आत्तासुद्धा राजकुमार आणि मोनिका जे करतीये त्यावर पडदा पडणार का? की सावली घरी आल्यावर परत त्या सगळ्या ड्राम्यावरचा पडदा काढणार आणि तिलोत्तमाला खरं सांगणार की खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे, आणि मुळात तिलोत्तमाचे डोळे उघडणार का? आणि सगळ्यात आधी ती सावलीचा स्वीकार करणार का? तिलोत्तमाची समजूत काढून सारंग सावली परत सुखाने संसार करू शकतात का? आणि हे मोनिका सहन करणार का? अमृताला किती आनंद होणार? त्यांच्या घरात परत पहिल्यासारखे दिवस येणार का? अमृताची लाडकी हक्काची बहीण तिला मिळणार का? सारंगची बायको तिला मिळणार का? सगळे जे प्रश्न पडलेत आपल्याला, ओवी आणि अबीर बहीण भाऊ आहेत हे सगळ्यांच्या समोर येणार का? आता हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर जाणून घ्यायची असेल ना मित्रांनो, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग, तोही अगदी शेवटपर्यंत. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.